वर्ष लागतात. अरे यार, आज कोणीच शांतपणे जेवू देत नाहीये मला. काय रे बाब्या, हा मग. अरे मग दोन्ही हात एक मिनिट होल्ड कर. हो, त्याच्या खोलीत वस्तू बनीचं सामान आहे ना. अरे बापरे, त्याला जर बनीबद्दल कळलं ना तर खूप मोठा घोळ होईल. म्हणूनच म्हणते, मागच्या दाराने जा आणि त्या दोघांचं सामान गोळा करून कपाटात टाकून द्या. चालेल, हो, मी पटकन जाऊन करून येतो सगळं ते. छोट्या छोट्या कामांसाठी पण मला फोन करत राहतात. हे काय, हे कुठे गेले? बरं झालं गेले, जरा शांतता मिळेल मला जेवताना. आई, थोडी गरमागरम खिचडी वाढ ना अजून. हे तुझ्या नवऱ्याच्या नादात आणि या फोनच्या नादात ही खिचडी थंड झाली. आण ना प्लीज. काय ओल्ड एज होम? काय 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 इकडे काय करताय? ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना आधीच, मला माझ्या रूम मध्ये लुडबुड केलेली आवडत नाही. मी लुडबुड नव्हतो करत. मग काय बुडलुड करत होता? ते तुझ्यासाठी पांघरून बघत. बापरे, हे सगळं तुम्ही केलं? अचानक एवढं प्रेम कसं काय उफाळून आलो तुमचं? तेही चक्क माझ्यासाठी. या बात आहे. हे सगळं मी मगाशी आईला करायला सांगितलं होतं ना. मग इथे येऊन तुम्ही का हा चोंबडेपणा करताय? मला जर काही लागलं तर ते मी स्वतः बाहेर येऊन सांगेन. ठीक आहे, निघा. गाडी पाठवू? नको. निघा ना मग. काय बालिश खेळ खेळतंय थेरड? खेळ. अगं माझ्या पर्या ग, दोघी जणी छान पाडायला. या दोघींना खरी काळजी आहे बघा माझी. हो ग हो. आजी, आता कसं वाटतंय तुला? आजी, तुला कोणी रडवलं? जाऊ दे, आता तुम्हाला बघितलं ना, मी एका मिनिटात बरी होणार आहे. ए
माझ्याकडे गंमत आहे तुमच्यासाठी. थांब, आधी डोळे मिटा. बघायची नाही हं? हे बघा. कॉमिक्स हे तर आम्हाला आवडतच नाही. अगं पण हे तुमच्यासाठी नाहीच आहे. मग हे त्या बनीसाठी. पण त्याला का गिफ्ट? अगं आता तुम्हाला सोडून त्याला गिफ्ट देईन का मी? तुम्ही काय करायचं माहितीये? त्याच्या बॅग मधून गपचूप पुस्तकं काढायची आणि ही कॉमिक्स ठेवून द्यायची. पण का? का का ऐक ऐक इकडे इकडे इथे 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 इथे. मला सांगा, बनी तुम्हाला तुमच्या शाळेतनं जायला हवाय ना? हो हो. हवाय ना? मग आजी जे सांगते ना ते तुम्ही करा. आता न्या ते पळा. जा, 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 जा. वहिनी मानलं तुला.